मामा चला. माईसाहेब यांना पाहुण्यांचीच खोली दाखवायची ना. हो. चला मामा. कशाला? मला वेगळी खोली कशाला? मी आपल्या इथेच. अरे असू दे रे, आपलेच घर आहे हे. जा. होय होय माई, अगो परकेपणाने नाही म्हणत मी, पण पण तुमच्याकडे थोरा मोठ्यांची उडबस असते. अशा वेळेस मी एक खोली अडवून धरायची म्हणजे? नाही नाही, तसे काही नाही. तसं काही नाही मामा, आपल्याकडे बघ जागा आहे. चला चला. माई. अगो बाई. माई नमस्कार करते. सौभाग्यवती भव. काय सगळे ठीक आहे ना? हो माई. ओळखलीस का यांना? अगो बाई, तू कशी ओळखशील? लग्न घाई गडबडीत झाले तेव्हा हे नव्हते ना. हा माझा भाऊ मोरेश्वर आणि ही त्याची बायको अहिल्या. म्हणजे हे माधवाचे मामा मामी, समजले? हो मामांजी नमस्कार करते. सौभाग्यवती भव. अगो मामांची कशासाठी? सर्वांसारखे मोरू मामाच म्हण हो. बरे. अगो बाई, काय गो रमे, कशी आहेस? ताई सासूबाई नमस्कार करते. सौभाग्यवती भव. आणि काय गो रमे, एवढ्या रात्री टुकटुकीत जागी आहेस तू? नाही म्हणजे लवकर उठली म्हणायचीस का अजून निजलीच नाहीस? निजलेच नाही अजून. म्हणजे पहाटेपर्यंत मला नीज येईल असे वाटतच नाहीये. अगो बाई, अगो पण नीज न यायला झाले तरी काय? आता सकाळी हे मला माझ्या आईकडे घेऊन जाणार आहेत ना. काय काय म्हणालीस? म्हणजे खुद्द माधवा तुला तुझ्या माहेरी घेऊन जाणार आहे, आणि तेही आजच? हो, मी यांना एक संपूर्ण धडा वाचून दाखवला ना, म्हणून हे म्हणाले की आपण आजच तुमच्या आईकडे जाऊया. देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू. गोपिकार म्हणू, गोपिकार म्हणू, गोपिकार म्हणू, स्वामी माझा गोपिकार म्हणू, स्वामी माझा देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू. वा मामा, कान तृप्त झाले. आणा, आम्ही लावतो. अहो तुम्ही कशाला, मी आहे ना. तुम्ही एवढे मोठे न्यायाधीश. मामा, अहो हे घर आहे आपले, येथे आम्ही न्यायाधीश नाही. आणा, आम्ही लावतो. प्रवासात मध्येच उपटले हे जुने दुखणे. भाऊसाहेब, आपल्या जीवाची तगमग होते आहे याची जाणीव आहे आम्हाला. त्याचे कारण मात्र या शारीरिक दुखण्यात नाही माधवराव. प्रवासात यांना बळवंत नेने नामक एक सद्गृहस्थ भेटले होते. तेव्हापासून अगदी बेचैन आहेत भाऊसाहेब. बळवंत नेने? कोण बळवंत नेने? ते भाऊसाहेबच तुम्हाला सांगतील. मी जरा जाऊन येतो. काय आहे, आईला औषध द्यायचं विसरून गेलो होतो. आलो. भाऊसाहेब, भाऊसाहेब, कोण बळवंत नेने? रामदीक्षित आपटे, मुख्य शास्त्री यांचे हे शिष्य. ते भेटले वाटेत. तुमच्या नवमतवादाने आणि धर्मसुधारणांनी व्यथित झालेले आहेत, संतप्त झालेले आहेत.
तुम्ही कोणी दयानंद सरस्वतींना पुण्यात येण्याचे निमंत्रण दिलेले आहे व्याख्यानासाठी असे कळले त्यांच्याकडून. होय, अतिशय विद्वान आणि कळकळीचे गृहस्थ आहेत ते. असायचेच असायचेच. एका बाजूने तुमच्यासारख्या सुधारण्यांचा उच्छाद आणि दुसऱ्या बाजूने दिवसेंदिवस भडकत चाललेली सनातन्यांची माथी. तुमच्या या नवमतवादाने सनातनी भडकलेले आहेत. ते कुठेही काहीही करू शकतात. अहो एवढेच काय, तुमच्या दुर्गेचे लग्न आम्ही गाढवा बरोबर लावून देऊ अशी धमकी देऊन गेलेत. त्यांच्याकडून शहाणपणाच्या वर्तनाची अपेक्षाच करणे अयोग्य आहे. ही धमकी खांद्यावरती घेऊन आम्ही प्रवास करत इथपर्यंत येऊन पोहोचलो. सतत जीवास भोंगा लागून राहिलेला आहे की कोणी केव्हा येईल, काही अनर्थ घडेल. चिंता चिंता बस. आणि इथे येऊन पाहतो तो काय, तुम्ही सहकुटुंब निघालेले बाहेर गावी. जीव कसा राहील स्वस्थ सांगा बघू. भाऊसाहेब, आपण याल याची कल्पना नव्हती आम्हास. रमांनी धडा वाचून दाखविला. त्यांनी आमची अट पूर्ण केली. तेव्हा त्यास त्यांच्या आईस भेटावयास घेऊन चाललो होतो. मंगळागौरीस अजून अवकाश आहे, परंतु आम्हास त्यांना दिलेला शब्द राखावयाचा होता. म्हणजे ते बुकांचे प्रकरण अजून सुरूच आहे का? हर 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 हर. भाऊसाहेब, आपण चिंता करू नये. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आपणास एकटे टाकणार नाही. रमांच्या घरी जाण्याचा बेट आम्ही रहित करीत आहोत. राहता राहिला प्रश्न तो सरस्वतींच्या येण्याचा. आमचे विचार आणि सरस्वतींना दिलेले निमंत्रण हे कायमच राहील. त्यात बदल होणार नाही. परंतु त्यामुळे आपणास किंवा दुर्गाकास किंवा घरातील कोणासही काहीही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. आपण निश्चिंत असा. येतो आम्ही. माधवा, तुझ्या या बिनतोड वागणुकीबद्दल तुझा अभिमान बाळगावा का तुझ्या नवमतवादासाठी, धर्मसुधारणांसाठी तुझा तिरस्कार करावा हेच आम्हास कळेनासे झाले आहे. गोपाळा, जरा बोलायचे होते तुझ्याशी. बोल ना. माझ्या बोलण्याचा तुला राग येईल कदाचित, पण त्या रागाविषयीच बोलायचे होते. भाऊजींनी वंसनच्या अंगावर हात उगारल्यावर तू त्यांच्या अंगावर धावून गेलास. ही गोष्ट यांच्या जीवाला लागली आहे. गोपाळा, गोपाळा, मला कळते तुझे रक्त उसळते, पण आपल्या संस्कारांनी आपल्या वागण्याला जी मर्यादा घालून दिली आहे ती आपल्याला पाळायलाच हवी ना. तीच तर आपली ताकद असते. सगळ्यांनीच आडमुठेपणा करून कसं चालेल? नदीकाठच्या घराच्या बाबतीतही तू त्यांना धमकावलेस. गोपाळा, काही वेडेवाकडे करू नकोस बाळा. जे काही व्हायचंय ना ते कायद्याने होऊ दे, हाणामारीने नको. अगो बाई, रमे, अगो काय करतेस? माहेरी चालले आहे ना म्हणून फराळ भरत होते. अगो बाई,
म्हणजे सासवेस न विचारताच का चालला होता तुझा उद्योग? छान. असं दे. भर हो रमा. अहो सुभद्रा वहिनी, मीच खरे तर धाडणार होते तिच्या. माई, काही कौतुक करू नकोस हो तिचे, आणि सारवा सारव तर अजिबात करू नकोस. मोठ्या मानाने देऊन गेली होतीस ना घराचा ताबा हिच्याकडे. हा, मग विचार ना, विचार काय केले हिने ते विचार. अहो वहिनी, हे काय 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 वहिनी? अगो मी सांगते ना, तूच माई. अगो घरच्या नोकर मंडळींना माझ्या विरोधात फूस लावली हिने. नाही तर काय, एक नोकर हात लावायला तयार नाही कुठल्या कामाला. आणि मग मारे स्वतःकडे मोठेपणा घेऊन सगळ्या नोकर मंडळींना माझी क्षमा मागायला लावली. माई सांगते तुला, हिच्या गोड बोलण्याला भुलून जाऊ नकोस हो, की आतल्या गाठीची ही मुलगी. हो, आणि हिच्यामुळे मला घरातून पळून जावे लागले. काय? खोटे नको बोलूस बाबा. त्या दिवशी रमाबाईने तुला मार बसण्यापासून वाचवले. आणि काय रे, त्या दिवशी रमाबाईंच्या पाया पडलास, चांगले बघायचे ठरवलेस. आणि मग आता काय? ते काय, तेव्हा घर त्यांच्या ताब्यात होते ना. पण आता माई आली आहे, मग मी कशाला घाबरू त्यांना? तुझ्या अशा वागण्याने तुझ्या झाडाला कधीच पैसे येणार नाहीयेत. काय काय बोललास तू? काय बोल? अरे ऐकलेस ना माई, जो तो हिच्याबद्दल तक्रारच करतोय. म्हणजे काय उजेड पाडलाय ते कळते. मी सांगते ना, ही सगळी कामे धामे सोडून सदा सर्व काळ अभ्यास करीत बसली असणार. नाहीतर का माधवाला धडा वाचून दाखवला हिने, आणि त्याचे बक्षीस म्हणून माधवाकडून माहेरी जाण्याचा बेत ठरवून घेतला. सगळे कल्याणच आहे. नाही रमे, मी तर म्हणते आता तू जाच माहेरी. मीही बघते तू माहेरून इथे परत येतेस कशी ते. मग बस इथे बुके वाचित. वा 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 वा, ठाकले मालक एकदम खुश होणार. हा, बरं झालं मालक तुम्ही भेटला. अरे कसली लगबग आहे एवढी? वर तुमच्या आवडतीचे पाहुणे मंडळी आल्यात. म्हणजे भांडारकर दादा आणि सार्वजनिक काका आल्यात. वा, मला वाटलं तुम्ही एकदम खुश होणार. का हो, सार्वजनिक काका लय दिवसांनी आले ना. हो हो हो, वा, पण उत्तम झाले. आज पोटभर गप्पा होणार. पांडू, जा पटकन फराळाचे पाठवून दे. जी. आणि हो, फराळाचे रमाबाईंच्या हातून पाठवून दे बरे. आता हे काम राहिले. अरे माधवा, पहिले याच्यातले खडे काढतो, पडदिशी काम संपवतो, मग निरोप देतो. देवा, कोणी लक्ष देत नाही रे. अरे राव मामा, काय करताय? हे आमची गडी मंडळींची काम आहेत, तुम्ही नका हात लावू. असू दे रे, असू दे. बरं मला सांग, माधवराव इतक्या लगबगीने का वर गेले? काय झालंय, माणसात आलीत ना तशी विशेष माणसं? कोणती माणसं? म्हणजे असं काही विशेष? काय माहिती का, भांडारकर दादा आणि सार्वजनिक काका आल्यात. सार्वजनिक काका? सार्वजनिक काका अहो पुण्यामधला लय प्रसिद्ध माणूस आहे. पुण्यामध्ये यांना कोणी ओळखत नाही असा माणूस भेटणार नाही. काय आपल्या धाकल्या मालकांचे लय जीवाभावाचं मैत्र आहे. आणि त्यांचं नाव जरा वेगळं आहे बरं का, म्हणजे गणेश वासुदेव जोशी. आपल्याला विचारा ना पुण्यातलं समज, आपण एकदम तरबेजा. सार्वजनिक काकांचं काय माहिती का, लोकांकरता लय जीव पाखडत्यात बघा. इतका जीव पाखडत्यात, इतका जीव पाखडत्यात, त्यामुळे ते सगळ्यांचे सार्वजनिक काकाच झालेत. नाही म्हणजे कुणाचं काय आडलं की चालले काकांकडं, कुणाचं काय आडलं की चालले काकांकडं. आणि काय नवमतवाद्यांकरता तरी एकदम खासम खास. अरे वा पांडू, एकदम हुशार आहेस रे तू. मला काही माहित नाही ना इकडचं. पुण्यात कसं होणार रे माझं? तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना, मला पुण्यातली समधी माहितीये. तुम्हाला पुण्यातलं काय अडलं मला विचारायचं, वाड्यातलं काय अडलं मला विचारायचं. अरे देवा, या कामाच्या नादामध्ये ते फराळाचा निरोप द्यायचा राहून गेलो. अरे थांब थांब, तू हातातलं काम उरक, मी निरोप देतो. नाही, असं कसं हो, तुम्ही पाहुणे मंडळी, मामा तुम्ही नका करू, मी जातो. असं नाही वेड्या, हे बघ तू माझ्यासाठी इतकं सगळं करतोयस, मला थोडं तरी करू दे. तू आटप आटप. लय
लय भला माणूस आहे, सुखाचे ते सुख. माधवरावांचे विचार अगदी बरोबर आहेत. ते काय भांडारकर दातार सार्वजनिक काका कुठे गेले? अहो ते आले होते पण नेहमीप्रमाणे पुन्हा बाहेर गेले. आले आले सार्वजनिक काका आले. क्षमंत व्हा, क्षमा करा मित्रांनो, जरा उशीरच झाला. का झाला विचारा बरे. साहजिकच आहे, आम्हा सर्वांसाठी काहीतरी खास वस्तू आणण्यासाठी गेला होता. वा वा, पण आपण कसे ओळखले? आम्ही सगळेच तुम्हाला चांगलेच ओळखून आहोत सार्वजनिक काका. भांडारकर, अहो आमचे खरे नाव गणेश वासुदेव जोशी आहे. माधवरावांच्या सल्ल्याने आम्ही सार्वजनिक सभा घेत असतो, म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझा सार्वजनिक काका करून टाकला. असो, या गरम गरम जिलब्या खा आणि बरोबर ताडगोळे आणि बत्ताशांची चंगळ सुद्धा आहे. हो अहो सार्वजनिक काका, आपण आणलेला फराळ आम्ही करूच, पण आपण सारे ज्या महत्वाच्या कामासाठी माधवराव, आपण सगळे सक्षम आहात. आपल्या सहयोगाने आजपर्यंत जे धडाडीचे कार्य केले ते यापुढेही होईलच नव्हे, ते कार्य सिद्धी जाणार ही खात्री आहे. म्हणूनच हा गोडाचा घास. आपण मी खाणार. तुम्ही घ्या. माई माई काय रे मोरोबा? माई, माधवरावांकडे महत्वाचे पाहुणे आलेत, तेव्हा तातडीने फराळाचं पाठवा असं सांगितलंय. अगो बाई, हो का? ताई, जरा फोडणीचं बघता का? हो बघते. मी पटकन फराळाचं ताट देऊन येते. हा माई, अगं तू कशाला त्रास करतेस? अरे त्रास कसला त्याच्यात, माझे कामच आहे ते. नाही तसे नव्हे, माधवरावांनी सांगितलंय की फराळ रमाबहिणींच्याच हातून पाठवा. हो अगो बाई, फराळ रमा वहिनींच्याच हातून हवाय का? बघितलेस ना माई, 4 दिवस आपण घरात काय नव्हतो तर हा माधवा त्या रमेशच्या तालावर नाचायला लागलाय. प्रत्येक गोष्टीत त्याला बायकोच हवीशी झालीये. ते काही नाही, महत्वाचे पाहुणे आले असं म्हणतोय ना, मग फराळाचे ताट तूच घेऊन जा मोठेपणी. नाही पण माधवराव भडकले तर, कारण त्यांनी मुद्दामून सांगितलंय की. ते काही नाही माई, फराळाचे ताट तूच घेऊन जा. मी बघतेच माधवा काय म्हणतोय ते. जाऊ दे ताई, उगाच वाद कशाला हवेत. माधवा म्हणाला आहे ना, मग पाठवूया रमेशच. मी ताट भरून ठेवते, ते बाहेर घेऊन जा रमा. बरे. हेच म्हणते मी. प्रत्येक वेळी हिला पाठीशी घालतेस, मग का नाही वाटणार ही डोक्यावर मिऱ्या?